कच्च्या कैरीचे बरेचसे वेगवेगळे प्रकार तुम्हाला माहितीच असतील. आज मी तुमच्यासोबत अशी एक रेसिपी शेअर करणार आहे जी की करायला अगदी सोपी आहे आणि मधल्या वेळेस जर तुम्हाला काहीतरी चटपटीत असं खावंसं वाटत असेल ना, तर ही कच्च्या कैरीची रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करू शकता. तेव्हा तुम्हाला जरी अधूनमधून काहीतरी चटपटीत खावंसं वाटत असेल ना, तेव्हा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर करायचे काय, यासाठी इथे आपल्याला लागणार आहेत कैऱ्या. तर इथे मी 3 कैऱ्या घेतलेल्या आहेत. इथे कैऱ्या कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार करून घेऊ शकता. आता इथे ज्या कैऱ्या आहेत ना, या मी स्वच्छ धुवून घेतल्यात आणि या कैऱ्यांची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. इथे ज्या मी कैऱ्या घेतलेल्या आहेत ना, या थोड्याशा कमी आंबट असतात. तर तुम्हाला ज्या कोणत्या कैऱ्या मिळतील ना, इथे तुम्ही त्याचा वापर करून घेऊ शकता. म्हणजे ज्या आंबट कैऱ्या असतात ना, त्या देखील इथे तुम्ही वापरून घेऊ शकता. आता या कैऱ्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. तर सगळ्यात अगोदर याची जी बी आहे ती सेपरेट करून घेऊ आणि या कट करत असताना व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने आपल्याला याचे पातळ पातळ असे काप करून घ्यायचे आहेत. जेवढे पातळ शक्य आहेत ना, तेवढे इथे पातळ काप करून घ्यायचे आहेत. तर इथे या पद्धतीने मी असे कट करून घेतलेत. सगळ्या कैऱ्यांचे इथे आपल्याला असे काप करून घ्यायचेत आणि हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत. इथे पाहू शकता या पद्धतीने आपण पातळ पातळ असे काप करून घेतलेत. आता या कैरींना चटपटीतपणा येण्यासाठी काही मसाले ॲड करून घेऊया. जिरा पावडर ॲड केली, धना पावडर ॲड केली, आमचूर पावडर, चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे. आणि या कैऱ्या ज्या आहेत त्या कमी आंबट आहेत, त्यामुळे 1च चमचा इथे मी पिठी साखर वापरून घेते. तिखट आवडीनुसार ॲड करून घ्यायचं आहे आणि हळद घालून घेतलेली आहे. इथे जे काही मसाले आहेत ना, ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता. आता छान हे सगळं हातानेच मी एकजीव करून घेते. हाताने केलं ना तर छान ते एकजीव होतं, त्यामुळे हाताचाच वापर केला आहे. सगळ्या कैऱ्यांना जो मसाला आहे ना, तो छानपैकी लागला गेला पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं आहे. बरं, इथे तुम्ही घेतलेल्या कैऱ्या जर आहे ना फारच आंबट असतील ना, तर पिठी साखरेचं प्रमाण थोडंसं इथे तुम्ही वापरू शकता. तर आता इथे आपलं छान असं कोटिंग झालेलं आहे. आता काय करायचं आहे, हे आपल्याला ना वाळवून घ्यायचं आहे. तर वाळवण्यासाठी मी इथे प्लेटमध्ये या पद्धतीने असं ठेवून घेणार आहे. तर थोडंसं अंतरावर ठेवलं ना, तर या कैऱ्यांना ना पाणी सुटणार नाही, त्यामुळे अंतरावरच ठेवायचं. आपण यामध्ये मीठ आणि मसाले ॲड केलेले आहेत ना, तर कैऱ्यांना लगेच पाणी सुटण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे ना असं अंतरावरच ठेवलं ना तर पाणी सुटणार नाही. तर आता इथे सगळ्या प्लेट मी अशा करून घेतलेल्या आहेत. आता या तयार केलेल्या सर्व प्लेट ज्या आहेत ना, ते आपल्याला 2 ते 3 दिवस कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत. तर याच्यावर तुम्हाला कपडा वगैरे टाकायचा असेल तर तोही तुम्ही टाकून घेऊ शकता, म्हणजे यावर धूळ बसणार नाही. तर इथे पाहू शकता 3 दिवस याला मी कडक असं उन्हामध्ये वाळवून घेतलेलं आहे. वाळल्याच्या नंतर याचं प्रमाण कमी होतं. आता हे आपण एका एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. तर तयार झाली इथे आपली चटपटीत आणि चमचमीत अशी मसाला कैरी. करायला अगदी सोपी आहे आणि खाण्यासाठी म्हणाल ना तर अगदी चटपटीत अशी आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर ही चटपटीत अशी मसाला कैरी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला हाईप करा. चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया अशाच एका नवीन चटपटीत रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.